मित्रांनो, मनमाड ते इंदूर रेल्वे महामार्गाला मंजुरी देऊन सुमारे 1 ते 1.5 वर्ष झाला, परंतु या महामार्गाची कामाची प्रगती आपल्याला अजूनही ग्राउंड लेवलला दिसत नाहीये। काम कुठपर्यंत आलं, किती झालंय याबाबत अजूनही काही अपडेट आलेली नाही। केंद्र सरकारने मनमाड धुळे इंदूर महामार्गासाठी सुमारे 18,000 कोटी रुपयाचं जे पॅकेज आहे तर ते मंजूर केलं होतं। कारण मनमाड ते धुळे इंदूर महामार्ग झाल्याने बऱ्याच नागरिकांचा जगण्यावर याचा चांगला परिणाम होणार आहे। दळणवळणाच्या सुविधा वाढतील, व्यवसाय औद्योगिकरण याला चालना मिळेल। परंतु यातच आता बोरवीर नरडाणा रेल्वे मार्गासाठी जी जमीन अधिग्रहण आहे तर ती जमीन अधिग्रहणाला वेग आलेला आहे। काही सविस्तर अपडेट आहे मनमाड धुळे रेल्वे इंदूर महामार्गाबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तो सविस्तर। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, संपूर्ण जिल्ह्याचा कायापालट करून भविष्यात सर्वांगीण विकासाची दारे उघडून शकणाऱ्या बोरवीर नरडाणा रेल्वे मार्गासाठी संपादित जमीन रेल्वे प्रशासनाकडे सोपविण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत। यासाठी शक्यतो पर्याय वापरून संपूर्ण पट्ट्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे प्रयत्न यातून अधोरेखित झाले आहेत। बोरवीर ते नरडाणा रेल्वे मार्ग अंतर्गत संपादित शेतजमीन व झाडांच्या तुलनेत संबंधित शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला मिळाला नसल्याने म्हणत संबंधित शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी रोहित कुवर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। तसेच जमिनीचा ताबा न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या। मनमाड इंदूर हा संपूर्ण मार्ग अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी अडकला आहे। केंद्र सरकारकडून मनमाड इंदूर रेल्वे मार्गाचा जिल्हा स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असला तरी प्रत्यक्षात मात्र धुळे जिल्ह्यातल्या प्रस्तावित जागा अनेक ठिकाणी वादग्रस्त ठरू लागल्या आहेत। जिल्हा प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांच्या उतार्यावरील नोंदी पाहून आणि पडताळणी करूनच संबंधितांना अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला अदा केल्याचा दावा केला जातो। दुसरीकडे मात्र शेतकरी जमिनीचा मोबदला कसा कमी मिळाला या संदर्भातील पुरावे असलेली कागदपत्रे सोबत घेऊन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर ठेवत आहे। यामुळे प्रामुख्याने बोरवीर ते नरडाणा दरम्यानचा पट्टा अनेक ठिकाणी जमीन अधिग्रहणाशिवाय पडून असल्याचे म्हटले जात आहे। त्यात शासनाने मात्र बऱ्यापैकी जमिनीची कागदपत्रे अधिग्रहण केले आहेत। जमिनीचा ताबा देण्यास तयार नसल्याने धुळे तालुक्यातील काही शेतकऱ्यांना प्रशासनाने नुकत्याच कायदेशीर कारवाईच्या नोटीस बजावल्या आहेत। यात नोटीस नंतर संबंधित शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी राहुल कुवर यांची भेट घेतली। मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गाचा भाग असलेली बोरवीर ते नरडाणा या रेल्वे मार्गासाठी निधीही मिळाला। रेल्वे मार्गासाठी संपादित शेतीसह विहीर व फळझाडांचा बहुतेक शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला आहे। मात्र काही शेतकरी मिळालेल्या मोबदल्याबाबत नाराज आहेत। बागायती शेतीला जिरायतीचा भाव मिळाला असून विहीर, जलवाहिनी व वनझाडांना वगळण्यात आले आहे असे त्यांचे म्हणणे आहे। बोरवीर ते नरडाणा रेल्वे मार्गा अंतर्गत दापुरा शिवारात रेल्वेचे स्टेशन प्रस्तावित आहे। त्यामुळे दापुरी शिवारातील शेती ताब्यात घेण्यास रेल्वे प्रशासन घाई करीत आहे। शेतकऱ्यांचा मोठा विरोध लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने दापुरी शिवारातील शेती संपादित करताना दिलेल्या निवाड्यामधील सुटलेल्या झाडी, विहीर, जलवाहिनी व काही शेत जमिनीचा नवीन पंचनामा करण्याचे देखील ठरवले, पण पुढे काही हालचाल झाली नाही। तशाच रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गासाठी कागदपत्रीची शेतजमिनीत संपादित करूनही ती रेल्वेच्या ताब्यात देण्यास काहींनी विरोध केला। त्यामुळे या विषयाला नवे वळण मिळाले। संपादित क्षेत्राचा ताबा तातडीने रेल्वे प्रशासनाला द्यावा, अन्यथा नियमानुसार पोलीस विभागामार्फत कायदेशीर कारवाई करून रेल्वे विभागास ताबा देण्यात येईल असा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे। त्यानंतर बोरवीर नरडाणा यानंतर पुढचा टप्पा असलेला मनमाड इंदूर रेल्वे मार्ग वेळेत पूर्ण झाल्यास धुळे जिल्ह्यातील बोरवीर, नरडाणा, दापुरी यासारख्या गावामधील नागरिकांसाठी मोठी आर्थिक गती मिळणार आहे। मालवाहतूक, कृषी उत्पन्नाची जलद वाहतूक, उद्योग व्यापाराचा विस्तार तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल। रेल्वे मार्ग पूर्णत्वाला आल्यानंतर शेतमालाचे बाजारपेठापर्यंत पोहोचवणे अधिक सुलभ होईल, ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे। त्यानंतर धुळे, जळगाव, नाशिक परिसरातील लहान शहरांना आणि ग्रामीण भागांना या मार्गामुळे राज्याच्या तसेच मध्य प्रदेशातील प्रमुख शहरांशी वेगवान संपर्क मिळेल। विद्यार्थ्यांसाठी, रुग्णांसाठी आणि रोजंदारीसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा मार्ग मोठा दिलासा देणार आहे। त्यामुळे संबंधित जमिनीचे प्रश्न लवकरच निकाली निघून प्रकल्प गतीने पुढे जाणे आवश्यक असल्याचे स्थानिक पातळीवर मत व्यक्त केले जात आहे। मित्रांनो, ज्यांच्या जमिनी अधिग्रहण करायच्या होत्या त्या जमिनीचे अधिग्रहण करतेवेळी शासनाला दिलेले उतारे महत्त्वाचे मानले गेले आहेत। ज्या उतार्यावर जिरायती नोंद असेल त्या उतारेधारक शेतकऱ्याला जिरायती जमिनीचा मोबदला देण्याचे धोरण अंमलात आणले आहे।
तरीही शेतकऱ्यांच्या भावना आदर राखून त्यांचे म्हणणे समजून घेणे महत्त्वाचे वाटले, म्हणून रोहित कुवर प्रांत अधिकारी धुळे यांनी ही महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली आहे मित्रांनो।